हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही आलो आहे आजीच्या पुस्तकांचं हॉटेलला. कारण आर्याच्या पप्पांना इथे ओझरला काम होतं आणि हे हॉटेल ओझरला आहे. मग ते आम्हाला म्हटले की चला तुम्हाला आजीच्या पुस्तकांचं हॉटेल दाखवतो. मग आर्या आणि कृष्णा दोघी पण खुश झाल्या. इथे नवीन नवीन प्रकारच्या गोष्टींचे पुस्तकं, कादंबऱ्या, ग्रंथ आणि खूप साऱ्या कवितांचे संग्रह पण होते. हे पुस्तकं आपण नाश्ता करायला किंवा जेवण करायला जर आलो ना तर इथं वाचू शकतो. हे हॉटेल एका आजीचं आहे. आधी त्यांनी चहाची टपरी टाकलेली होती. तिथे ते न्यूजपेपर काही अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पुस्तकं ठेवायचे. त्याच्यानंतर मग त्यांनी स्वतःचं हॉटेल, मोठं हॉटेल टाकलं आणि तिथे खूप सारे असे पुस्तकं, काही जुन्या अशा खूप साऱ्या जुन्या जुन्या वस्तू पण त्यांनी ठेवलेल्या आहेत. वाह. ओहो ओहो, त्याच्यात पुस्तक आहे. ह्याच्यात पण पुस्तक आहे, पुस्तकाची शेजारी. हे बघ वाव, थीम खूप भारी बर का. पुस्तकाची शेजारी. हे बघ CCTVच्या नवीन मी काय नाही येते पप्पा, नाही येते तिला. बघू काय सरप्राईज आहे. ABCD जादू आणि जादूगर. कोणतीही. हा, हे बघ इंग्लिश ग्रामर. हे बघ मेंढक बैठ की गाय. चालू कृष्ण. दीदी देने का पड़ा साइकिल पडली पडली पडली. अरे कोणी हँडल करा इकडे डायरेक्ट पडते. या डायरेक्ट खासा टायर खेळ कधी बस याच्यात. घेच हो का. त्या पकडून ठेव. बस का पकडून ठेवा. जेव्हा तू हे करशील तेव्हा सांग मला. आजी आले. हे बघ, ब्रर. हॅलो आजी. नाही जमत आहे, राहू दे. तू बस इकडे मम्मी का लागून जाईल. दोरीला पकड. पहिला नाही गाडा बिलकुल द्यायचं. चला इकडे या. आधी तिची मुंडणी मार. इकडे बघ, इकडे बघ. आधी इथं मुंडणी येत ना. एक नंबर. काय भारी फोटो तो मम्मीच्या मोबाईल मध्ये. ये चल गई.
कृष्णा काय खाते? वाव वाव. कशी पप्पा काय वाचते पुस्तक? आम्ही मग ओझरवर निघालो नाशिकला यायला आणि येताना मुली म्हणाल्या की आपण अण्णा गणपतीला जाऊया. मग आम्ही अण्णा गणपतीला आलो. हे मंदिर खूपच छान आणि खूपच मोठं पण आहे आणि या मंदिरात गणपतीची खूप अशी मोठी मूर्ती आहे, पंचमुखी मूर्ती. आणि इथं नवग्रहांचे मंदिरं पण आहेत आणि इथे सायंकाळचं वातावरण खूप असं छान वाटतं. हो. इथे सुरुवातीलाच नागदेवताचं मंदिर आहे आणि मग तिथं दर्शन घेतलं आम्ही. त्याच्यानंतर स्वामी समर्थांचं, नंतर गुरुदत्तांचं आणि कार्तिक स्वामीचं पण दर्शन घेतलं. याच्या पुढे इथं शिवलिंग पण होतं आणि हनुमानांची पण प्रतिमा होती. मग त्याच्यानंतर आम्ही आधी गणपतीचं दर्शन घेतलं. मग त्या ब्राह्मणाने आम्हाला पूजा करायला सांगितली. मग आम्ही थोडी पूजा केली. मग नंतर आम्ही नवग्रहांचं दर्शन घ्यायला गेलो. आम्ही नवग्रहांच्या मंदिरात दर्शनासाठी आलो आहे आणि इथे ना राशीनुसार ग्रह असतात आणि त्या ग्रहांच्या मंदिराला आपण प्रदक्षिणा घालायची असते आणि ते तिथं सांगतात की कोणत्या राशीला कोणता ग्रह आहे आणि त्या ग्रहाला, त्या ग्रहाच्या मंदिराला किती प्रदक्षिणा घालायच्या त्या तिथं लिहिलेलं असतं. मग त्यानुसार आपण त्या ग्रहांना प्रदक्षिणा घालायची असते